अस्सलामुअलैकुम. हॅलो एव्हरीवन, आय एम सानिया. तर चला आपण ह्या पुस्तकातील APJ अब्दुल कलाम यांचे विचार पुढे पाहूया. त्या 5 व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाईन, सम्राट अशोक, अब्राहम लिंकन आणि खलिफा उमर वर्तुळाकार करून उभ्या होत्या. त्यांचे पोशाख वाऱ्याने फडफडत होते. मी त्यांच्या तुलनेत छोटासा. सम्राट अशोक जवळ उभा होता. अशोक आपलं आयुष्य 2 भागांमध्ये जगला. सुरुवातीला तो कठोर सत्ताधीश होता आणि नंतर त्याचं रूपांतर एका अत्यंत प्रेमळ आणि दयावान राजामध्ये झालं. माझ्या शेजारीचा हा माणूस विजयश्री संपादन करून नुकताच युद्धभूमीवरून परतला होता. पण या विजयाचा किंमत फार मोठी होती. कलिंगच्या युद्धात 3 लाख सैनिक मारले गेले आणि तितकेच जखमी झाले होते. गुडघ्यावर बसून आपलं चिलखत आणि मुकुट काढून टाकत असलेल्या त्या महापराक्रमी राजाकडे सगळेजण पाहत होते. मृत्यूनंतर धुमाकूळ घातलेल्या रणभूमीवरून तो आल्याचे त्याच्या मलूल चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. त्याने आकाशाकडे पाहिलं. शांत आणि शीतल असा चंद्र त्याच्या धरतीमातेवर देवाच्या आशीर्वादाची जणू बरसात करीत होत असलेला त्याला दिसला आणि त्याने धरतीकडे पाहिलं. तिथे सर्वत्र रक्ताचा महापूर आणि भेसूर अशा भयाची निर्मिती त्याने केली होती. भीती आणि सौंदर्याचा त्या क्षणी गगनामध्ये चंदेरी प्रकाशाने चंद्र चमकत होता. जमिनीवर वेदनांचे टाहो फुटत होते. प्रत्यक्ष निसर्ग अशोकाला तू हे काय करून बसलास असं विचारण्याआधी पुढे येतो की काय असं वाटत असताना त्या क्षणी अहिंसा धर्म तिथे प्रकट झाला. संपूर्ण मानव जातीला दया आणि प्रेमाची बरसात करणाऱ्या परमेश्वराचं ते रूप पाहून राजा अशोकाने त्याला घट्ट आलिंगन दिलं. मी जवळच उभा होतो. मला आश्चर्य वाटले. कलिंगचं युद्ध कशासाठी? महात्मा गांधी आणि अब्राहम लिंकन यांचा खून का झाला? किंवा त्यांच्यासारख्या अनेकांची हत्या का? मग देवच आपल्या निर्मितीमध्ये डळमळू लागला आहे काय? किंवा मग पुढच्या निर्मितीसाठी आधीची निर्मिती नष्ट होणं गरजेचं आहे का? त्या शाश्वत शांततेमध्ये महात्मा गांधी बोलू लागले. मित्रांनो, आपण जो पवित्र संदेश ऐकत आहोत तो निर्मितीचा संदेश आहे. आपण या धर्तीवर राहत असल्यामुळे वेगवेगळ्या वंशाचे, जातीचे आणि धर्माचे आपले बांधव एकत्र येऊन प्रगतीपथावर त्यांची हालचाल सुरू होण्यासाठी त्या सर्वांना हा संदेश आपण देऊया. त्या विधात्यानं आपल्या सर्वांना एक वेगळा आशीर्वाद दिला आहे. तो एवढ्याचसाठी की आपण आपल्या कर्माच्या आणि प्रयत्नाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला हवं. पण हे असं प्रत्यक्षात घडतंय का? पण मुळात असा कोणताही पवित्र संदेश किंवा शिकवण आहे का? पवित्र्याची भावना सगळ्यांच्या आत्म्यामध्ये प्रवेश करती झाली तरच त्याचं शरीर आत्मिक सुखानं ओतंबून जाईल. पण हे शक्य आहे का? राजा अशोक म्हणाला. मित्रांनो, दुसऱ्या वेदनाकांडात लोटून आपल्याला विजय कधीच मिळत नाही. विजयाचा खऱ्या अर्थानं आनंद शांततेत मिळतो. खलीफा उमर म्हणाला, मी जेव्हा जेरुसलेममध्ये प्रवेश केला तेव्हा मला समजून चुकलं की सगळी माणसं सारखीच आहेत. इतरांना बळजबरीने आपल्या मार्गावरून वाटचाल करा असे सांगण्यात काहीही अर्थ नाही. तुमच्या प्रारब्धामध्ये जे लिहिलंय तेच तुम्हाला मिळणार. विधाता सार्वभौम आहे. उमर खलिफाने स्वतःकडे असलेल्या श्रेष्ठ दर्जाचा विचार कधी केलाच नाही. त्याच्या लेखी सरकार हे पवित्र निष्ठेचे असायला हवे आणि त्या निष्ठेला छोटासा देखील तडा जाऊ नये यासाठी उमर आयुष्यभर सतर्क राहिला. नंतर आइन्स्टाईनची पाळी आली. या ठिकाणी मला माझा मित्र वर्नन हायसेनबर्गचा दृष्टिकोन आठवतो. तो म्हणतो, पश्चिमेकडे एक सुंदर आणि भव्य जहाज बांधण्यात आलं होतं. प्रवाशांसाठी सगळ्या आरामदायी सुखसोयी होत्या. त्यात आहेत. पण
त्यात एक महत्त्वाची गोष्ट नाही ती म्हणजे चुंबक सूची. ती नसल्यामुळे त्या जहाजाला कुठे जायचं हेच कळत नाही. टागोर किंवा गांधी आणि त्यांच्या मार्गाने जाणाऱ्या अनेकांना ही सूची गवसली आहे. ही चुंबक सूची मानवरूपी जहाजावर बसवली तर मानव त्याला ध्येयापर्यंत विनासायास पोहोचेल की नाही. यानंतर अमेरिकेचा श्रेष्ठ अध्यक्ष जो गुलामगिरी विरुद्ध लढला आणि ज्याची जीवनयात्रा काही बाबतीत महात्मा गांधींशी साधर्म्य दाखवणारी आहे तो अब्राहम लिंकन आपलं म्हणणं मांडू लागला. एक महत्त्वाची गोष्ट मला इथं नमूद करावीशी वाटते ती अशी की कुटुंबाला हवं असलेले सुख त्या कुटुंबांना वेगवेगळ्या पातळ्यांवर केलेल्या प्रगतीच्या प्रमाणात असतं. मानवी जीवनामध्ये शाश्वत सुखाची उधळण होते ती देवाच्या कृपाशीर्वादानंच. पृथ्वीवर धार्मिक जीवनांची सुख आणि शाश्वत सुखी हे दोन अंग आहेत. आपण सगळे प्रगतीच्या आणि सत्तेच्या मागे हात धुवून लागलो आहोत. त्या गडबडीत आपण नीतिमूल्ये वगैरे पार विसरून गेलो आहोत आणि या कारणांमुळे आज माणसं आणि देश एकमेकांच्या जीवावर उठलेले आपण पाहतो. मानवी जाणीवांची भूमिका कोणती हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला हवा. राजकीय विचार, शास्त्रीय विचार किंवा धर्मशास्त्राचे विचार यांचा काही त्या भूमिकेत सहभाग आहे का? जीवनाच्या घडामोडींमध्ये चैतन्यवादाला कितपत स्थान आहे? थँक्यू एव्हरीवन.